हॅलो स्टुडंट. सो आपण आपलं केमिस्ट्रीचं लेक्चर स्टार्ट करतो आहे. सो केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे तुम्हाला तुम्हाला पूर्ण इयरमध्ये किती चॅप्टर स्टडी करायचे आहे, तुमचं बुक कसं आहे, त्या चॅप्टरला किती प्रमाणात किती वेटेज आहे आणि टोटल सिलेबस बघणार आहे की किती चॅप्टर स्टडी करायचे. सो फर्स्ट हे तुमचं 11th स्टँडर्डचं केमिस्ट्रीचं बुक्स आहे. ठीक आहे. ह्या टोटल बुक्समध्ये चॅप्टर आहेत. टोटल 16 चॅप्टर स्टडी करायचे आहे तुम्हाला. सो 16 चॅप्टर टोटल 16 चॅप्टर स्टडी करायचे. सो त्या चॅप्टरमध्ये कोणते तुमच्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये किती चॅप्टर आहे, त्यानंतर काल जसं प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड फिजिकल, त्याचं कसं डिसोसिएशन केलेलं आहे इन द तुमच्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये. सो आपण केमिस्ट्रीचे चॅप्टर बघणार आहे. त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे आणि तो चॅप्टर किती मार्क्सला आहे, विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन, सो ते आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट कोणत्याही सब्जेक्टचा स्टडी करताना त्या चॅप्टरला किती वेटेज आहे आणि त्या चॅप्टरवर किती प्रमाणात क्वेश्चन विचारलेले हे तुम्हाला दिलेलं असतं. सो आता आपल्याला सपोज फर्स्ट चॅप्टर घेतला तर त्यावर किती विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन किती क्वेश्चन पडतील. सो आज आपण टोटल जे काही 16 चॅप्टर स्टडी करणार आहे त्यांचं सगळ्यांचं ओव्हरऑल बघू, किती मार्क्सला किंवा किती वेटेज आहे त्या चॅप्टरला. ओके. सो फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. जे काही तुम्हाला फर्स्ट चॅप्टर स्टडी करायचं आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ज्या काही केमिस्ट्रीमधल्या बेसिक कन्सेप्ट असतील ते तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. त्या चॅप्टरवर क्वेश्चन विचारले जातात 3 मार्क्सला आणि विथ ऑप्शन हे विदाऊट ऑप्शन कॅल्क्युलेट केलेले आहे आणि विथ ऑप्शन त्या चॅप्टरवर 5 मार्क्सला क्वेश्चन मिळतात. सो फर्स्ट चॅप्टर इज सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, 3 मार्क्स विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन 3 मार्क्स अँड विथ ऑप्शन 5 मार्क्सला विचारले जातात. सो नेक्स्ट बघायचं आहे इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. जसं की मी सांगितलं होतं केमिस्ट्रीमध्ये 4 टाईप पडतात, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड फिजिकल. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड फिजिकल आणि अजून एक टाईप आहे जो काही ॲनालिटिकल केमिस्ट्री. ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट कसे हँडल करायचे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन जे काही स्टडी करायचं आहे, वेगवेगळे टेक्निक असतात. सो त्या टेक्निकचं इन्स्ट्रुमेंट कसा असतो, तो इन्स्ट्रुमेंट कसा असेल किंवा तो कसा यूज करायचा, त्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन कोणतं आहे. सेकंड नंबर चॅप्टर इंट्रोडक्शन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. हा चॅप्टर विचारला जातो विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला आणि विथ ऑप्शन 6 मार्क्सला. सो टोटल पेपरला क्वेश्चन पडतील विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला आणि विथ ऑप्शन जर कॅल्क्युलेट केला तर 6 मार्क्सला क्वेश्चन ह्या चॅप्टरवर पडतील. सो थर्ड वन चॅप्टर इज बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. सो थर्ड वन हा पण ॲनालिटिकलचा पार्ट आहे. हे 2 कसले पार्ट आहे, पार्ट ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. ज्या काही बेसिक ॲनालिटिकल कन्सेप्ट आहे किंवा जे काही बेसिक ॲनालिटिकल टेक्निक आहे जे तुम्हाला स्टडी करायचे, त्याचा स्टडी आपण थर्ड नंबरच्या चॅप्टरमध्ये करणार आहे, बेसिक ॲनालिटिकल्स ऑफ केमिस्ट्री. सो हा चॅप्टर तुम्हाला विचारला जातो विथ ऑप्शन तो 3 मार्क्सला आहे आणि विदाउट ऑप्शन त्यावर 2 मार्क्सला क्वेश्चन पडतात. सो ह्या वेटेजनुसार तुम्ही स्टडी करायचं की कोणत्या चॅप्टरला मोस्ट जास्त इम्पॉर्टंट वेटेज आहे की त्या चॅप्टरवरचे जास्तीत जास्त क्वेश्चन पडतील आणि ते चॅप्टर तुम्हाला पुढे त्यातला कन्सेप्ट यूज होणार आहे. सो फोर्थ वन चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. सो वेगवेगळ्या टाईपचे ॲटम असतात, त्यांचे स्ट्रक्चर स्टडी करायचे, कसा ॲटम कसा टेट्राहेड्रल वगैरे. सो ते तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. हा चॅप्टर विचारला जातो 5 मार्क्स विदाउट ऑप्शन अँड विथ ऑप्शन 7 मार्क्स. 7 मार्क्सला ह्या चॅप्टरवर टोटल क्वेश्चन पडतील. सो फिफ्थ चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग. तो 5th नंबरचा चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग. सो यात तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे केमिकलमध्ये बॉन्डिंग कशी असते, त्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे का, आयोनिक बॉन्डिंग आहे, कोणत्या टाईपची बॉन्डिंग आहे, हे सगळ्या टाईप ऑफ बॉन्डिंग तुम्हाला 5th नंबरच्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे, इज केमिकल बॉन्डिंग. सो तो चॅप्टर विथ ऑप्शन त्यावर 8 मार्क्सला विचारला जातो आणि विदाउट ऑप्शन तो चॅप्टर असतो 6 मार्क्सला, द केमिकल बॉन्डिंग. नेक्स्ट 6 नंबरचा चॅप्टर आहे रेडॉक्स रिॲक्शन. 10पर्यंत फक्त तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन कशाला म्हणतात हे झालं असेल. सो आता ऑल टाईप ऑफ रेडॉक्स ज्या काही रिॲक्शन असतील त्या तुम्हाला 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये स्टडी करायच्या आहे. रेडॉक्स रिॲक्शन तो आहे विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला आणि विथ ऑप्शन 3 मार्क्सला.
सो 3 मार्क्सचे टोटल विथ ऑप्शन धरून जर कॅल्क्युलेट केला तर हा चॅप्टर टोटल 4 मार्क्सला आहे. सो 7 चॅप्टर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. वी नो पिरियडिक टेबल सगळ्यां 10 स्टँडर्डपर्यंत पिरियडिक टेबल झालेला आहे. सो आता आपल्याला त्यात मॉडर्न किंवा ॲडव्हान्स काय ते स्टडी करायचं आहे. चॅप्टर नंबर 7 इज मॉडर्न पिरियडिक टेबल. तो विचारला जातो विदाउट ऑप्शन तो 4 मार्क्सला आहे आणि विथ ऑप्शन विचारला जातो 6 मार्क्सला. इज द मॉडर्न पिरियडिक टेबल. सो 8 नंबरचा चॅप्टर आहे एलिमेंट ग्रुप ऑफ 1 and 2. सो हे दोन कसले झाले मॉडर्न पिरियडिक टेबल अँड एलिमेंट ग्रुप ऑफ 1 and 2. इज इट पार्ट ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे सगळ्यांचं स्टडी कशाद्वारे करायचं आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड हे पण 10 स्टँडर्डपर्यंत झालेलं आहे. सो फर्स्ट आणि सेकंडचा आपल्याला सेपरेट स्टडी करायचा आहे. जे काही एलिमेंट कसलं आहे ते पिरियडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंट असतील त्याचं स्टडी कशात करायचं आपल्याला 8 नंबरच्या चॅप्टरमध्ये. तो चॅप्टर विचारला जातो 4 मार्क्स विथ ऑप्शन, 4 मार्क्स विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन तो चॅप्टर विचारला जातो 6 मार्क्सला. सो 9 नंबरचा चॅप्टर आहे एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14 and 15. एलिमेंट ऑफ ग्रुप जे काही पिरियडिक टेबलमध्ये तुमचं 13, 14 and 15 जे काही असतील त्यातल्या एलिमेंटचं सगळ्यांचा स्टडी करायचा आहे तो चॅप्टर नंबर 9मध्ये. हा पण इज इट अल्सो पार्ट ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे पिरियडिक टेबलचा जो काही स्टडी करायचा आहे तो सगळा कशात जातो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो तो चॅप्टर विचारला जातो 6 विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन 6 मार्क्सला आणि विथ ऑप्शन 8 मार्क्सला. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त वेटेज कशाला 8 मार्क्सला विचारला जातो. जास्तीत जास्त क्वेश्चन त्यावर कितीला पडतील 8 मार्क्सला. सो स्टेट ऑफ मॅटर नेक्स्ट बघायचं आपल्याला. स्टेट ऑफ मॅटर इज इट द पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. स्टेट ऑफ मॅटरच्या कोणकोणत्या स्टेट आहे स्टेट वाईज असेल सॉलिड लिक्विड गॅसेस 3 स्टेज असतात. सो त्यातल्या मॅटरच्या कोणत्या स्टेट आहे ते ह्या चॅप्टरमध्ये स्टार्ट करायचं चॅप्टर नंबर 10. सो तो विचारला जातो विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला आणि विथ ऑप्शन तो चॅप्टर पडतो 6 मार्क्सला. नेक्स्ट चॅप्टर आहे ॲब्सॉर्प्शन अँड कोलाइड्स. इज इट अल्सो पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं ते सगळं स्टडी करायचं आहे चॅप्टर नंबर 11. तो विचारला जातो 3 मार्क्स विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 3 मार्क्स आणि विदाउट ऑप्शन 4 मार्क्सला. नेक्स्ट बघायचं आहे केमिकल इक्वॅलिब्रियम. केमिकल इक्वॅलिब्रियम कशाला म्हणतात. केमिकलमध्ये ती इक्वॅलिब्रियम स्टेज कशी असते त्या कंपाऊंडचं ते 12 नंबरच्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. तो चॅप्टर विचारला जातो विदाउट ऑप्शन 6 मार्क्सला आणि विथ ऑप्शन तो चॅप्टर विचारला जातो 8 मार्क्सला. नेक्स्ट चॅप्टर आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. 13 नंबरचा चॅप्टर. हा जो काही स्टेट ऑफ मॅटर अँड न्यूक्लिअर केमिस्ट्री ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी इथपर्यंत पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. सो न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी तो विचारला जातो विथ ऑप्शन तो 4 मार्क्सला आहे आणि विदाउट ऑप्शन तो 3 मार्क्सला विचारला जातो. नेक्स्ट वन आहे इथून ऑर्गॅनिकचं सेक्शन चालू होतं. ऑर्गॅनिकमध्ये काय बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फर्स्ट चॅप्टर इज बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेक्शन किती मार्क्सला विथ ऑप्शन तो 8 मार्क्सला आणि विथ ऑप्शन तो 6 मार्क्सला आहे आणि विदाउट ऑप्शन तो चॅप्टर विचारतो 8 मार्क्सला. आता ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचे त्याचे कोणते कोणते बेसिक कन्सेप्ट आहेत ते ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा. नेक्स्ट चॅप्टर आहे हायड्रोकार्बन. हायड्रोजन अँड कार्बनचा स्टडी करायचा आहे. तो किती मार्क्सला टोटल ऑप्शन जर काउंट केले तर तो 11 मार्क्सला विचारला जातो आणि विदाउट ऑप्शन तो 8 मार्क्सला विचारला जातो. लास्ट वन आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. सो केमिस्ट्री तुमच्या एव्हरीडे लाईफमध्ये कशी यूज होती ते ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. चॅप्टर विचारला जातो टोटल विदाउट ऑप्शन तो 3 मार्क्सला आणि विथ ऑप्शन तो 4 मार्क्सला. सो हे चॅप्टरचं वेटेज लिहून दिलं आहे कारण त्या चॅप्टरच्या वेटेजनुसार क्वेश्चन पेपरचा पॅटर्न सेट केलेला असतो. ते सगळ्यात जास्तीत जास्त वेटेज ज्या चॅप्टरला असतं त्या चॅप्टरवर जास्तीत जास्त क्वेश्चन पडतात. सो आपण तिन्ही टाईपमध्ये बघितलं. फिजिकलचे कोणते कोणते सम ऑर्गॅनिक इज इट कॉमन आहे. नेक्स्ट वन ॲनालिटिकल अँड ॲनालिटिकल टेक्निक हे 2 पार्ट ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. स्ट्रक्चर ऑफ ॲटम केमिकल बॉन्डिंग रेडॉक्स रिॲक्शन मॉडर्न पिरियडिक टेबल ग्रुप 15 1 to 12 ग्रुप 11 13 14 is it part of physical chemistry inorganic chemistry. The state of matter adsorption and colloids and chemical equilibrium is it part of
फिजिकल केमिस्ट्री अँड लास्टचे 3 चॅप्टर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन अँड केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ इज द पार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो फर्स्ट चॅप्टरचा स्टडी करताना त्या चॅप्टरला किती वेटेज आणि त्यावर किती प्रमाणात क्वेश्चन पेपर विचारले जातील. सो हा झाला टोटल सिलेबस, जे काही किती चॅप्टर आपल्याला पूर्ण इयरमध्ये स्टडी करायचे आणि त्या चॅप्टरमध्ये नेमकं काय आणि तो किती मार्क्सला विचारला जाईल. सो फर्स्ट ऑफ ऑल नोटबुकमध्ये फर्स्ट पेजवर विच चॅप्टरचे नाव आणि त्याचं वेटेज किती आहे आणि सिलेबसचं इंट्रोडक्शन. सो ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करतो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री.